नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर एखादे महादेव भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन मित्रांनो बंद झालेले आहेत. गेल्या 9 तारखेपासून 9 जानेवारी 2026 या दिवसापासून भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरील दर्शनं बंद केलेले आहेत मित्रांनो. तर दर्शनं बंद होण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की त्या ठिकाणचं जे सभा मंडप आहे, त्या सभा मंडपाचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो. तिथलं बरेचसे मंदिराचे कामं तिथले चालू आहेत मित्रांनो. आणि येणारा जो कुंभमेळा आहे त्याच्या अनुषंगानेही मंदिराचं काम चालू आहे. त्यांची जास्त गर्दी झाल्याच्या नंतर भक्तांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी मंदिरं बंद आहेत मित्रांनो. आणि राहिला प्रश्न की मंदिर चालू कधी होणार, तर मित्रांनो मंदिर तर बंद झालेलेच आहेत. जर तुम्ही जात असाल दर्शनासाठी तर मित्रांनो तुम्ही जाऊ नका, कारण मंदिरं 9 तारखेपासून बंद आहेत. तुम्हाला कर होऊ शकते. जर तुम्ही दर्शनाचा प्लॅन केला असेल भीमाशंकराला जायचा तर तुम्ही जाऊ नका, कारण गेल्या 9 तारखेपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. पूजा आदी नित्य मधले चालू आहे, सर्व महादेवाची पूजा वगैरे मधलं नित्य सर्व चालू आहे. फक्त भाविकांसाठी दर्शन बंद केलेले आहेत मित्रांनो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर बंद असणार आहे मित्रांनो. आणि मार्चच्या नंतर मंदिर भक्तांसाठी पुन्हा चालू होणार आहे मित्रांनो. मंदिराचं काम चालू असल्यामुळं दर्शनं बंद आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. जर कुणी तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर तात्पुरता तो प्लॅन थांबवावा. ठीक आहे मित्रांनो, एवढं सांगायचं होतं जेणेकरून तुमची चक्कर होणार नाही जर तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.